जय हिंद. नमस्ते विद्यार्थ्यांनी, प्राध्यापक मित्रांनो. मिस्टर अक्षय बळे एस-पी-पी एक्झाम अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वजणांचं स्वागत आहे. आताच्या व्हिडिओमध्ये आपण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या समर एक्झाम 2026 ज्या झाल्या होत्या, ज्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी फोटोकॉपी आणि रिव्हॅल्युएशनला अप्लाय केलेलं होतं, तर आता आज दिनांक 12 ऑगस्ट 2026 रोजी काही अभ्यासक्रमाचे रिव्हॅल्युएशनचे निकाल हे जाहीर करून देण्यात आलेले आहेत. तर निकाल कशा पद्धतीने बघायचा, कोणकोणत्या अभ्यासक्रमाचे निकाल जाहीर झाले, त्याची माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत. निकाल कोणकोणते जाहीर झाले या बघण्यासाठी तुम्ही काय करू शकता, unipune.ac.in या ऑफिशियल होम पेजला जा. तिथे एक्झामिनेशन सेक्शन आहे, त्यावरती क्लिक करा. थोडंसं खालती स्क्रोल करा. इथे तुम्हाला रिझल्ट म्हणून टॅब दिसेल, या टॅबवर क्लिक करा. इथे बघा ऑनलाईन रिझल्ट, व्ह्यू, पास लिस्ट आणि रिव्हॅल्युएशन रिझल्ट आहे. तर या रिव्हॅल्युएशन रिझल्टवर क्लिक करा. तर बघा आतापर्यंत कोणकोणत्या अभ्यासक्रमाचे निकाल जाहीर झाले. तर इथं थर्ड इयर BSc कम्प्युटर सायन्स आहे, सेकंड इयर BSc कम्प्युटर सायन्स आहे, सेकंड इयर रेग्युलर BSc आहे, थर्ड इयर बीकॉम आहे, SY बीकॉम आहे, नंतर थर्ड इयर BA LLB 2000 इथे 23चा पॅटर्न आहे, फिफ्थ इयर 2017चा पॅटर्न आहे, फोर्थ इयर 2017 आहे, थर्ड इयर 2023 आहे. असेही बहुतेक अभ्यासक्रमाचे इथं वेगवेगळे पॅटर्न दाखवलेले आहेत. तुम्ही इथं सर्वचे सर्व निकाल काय करू शकता, बघू शकता. आता निकाल कसा बघायचा ते आपण बघूया. तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो, सपोज आता या ठिकाणी जसा SY बीकॉमचा निकाल दाखवलेला आहे. ओके. SY बीकॉमच्या याच्यात फक्त कॉर्पोरेट अकाउंट, बिझनेस मॅनेजमेंट, कॉर्पोरेट अकाउंटिंग फर्स्ट, सेकंड काहीतरी दाखवलेलं आहे. अजूनही बाकीचे विषय आहेत, पण त्यांचे निकाल इथं दाखवले नाही. याचा अर्थ अजून त्यांचे निकाल लागलेले नाहीये. इथं तुमचा जो काही विषय रिव्हॅल्युएशनला टाकला, तो विषय जर काही यामध्ये दिसत असला, तरच तुमचा निकाल हा दिसणार आहे. जसं की मला आता TY बीकॉमच्या एका मुलाचा रिझल्ट बघायचा आहे. तर TY बीकॉमचे जवळ-जवळ सगळे सब्जेक्ट या ठिकाणी त्यांनी दिलेले आहेत. तर इथे व्ह्यू रिझल्ट या बटनावर काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला वर्ग दाखवलेला आहे. इथं सीट नंबर किंवा PRN नंबर म्हणून टॅब आहे. तुम्ही दोन्हीपैकी कोणताही नंबर यूज करू शकता. जसं की मी या ठिकाणी सीट नंबर बघणार आहे. इथं एंटर डेटामध्ये तो डेटा टाकायचा आहे. आपला एक्झामचा सीट नंबर असेल तो आत्ताचा, तो इथे सीट नंबर टाका आणि सबमिट करा. बघा माझ्याकडे इथे एक निकाल आहे. मी हा सर्व डेटा टाकला. या डेटा टाकल्यानंतर मला या ठिकाणी सीट नंबर दिसला, PRN नंबर दिसला, नेम दिसला आणि स्टुडंटचा या ठिकाणी रिझल्ट दिसेल. तर या रिझल्ट बटनावर काय करा, क्लिक करा. क्लिक केल्यानंतर पुन्हा त्याचा सीट नंबर, नेम आणि PRN नंबर दिसेल. इथं सब्जेक्ट कोड, कोणत्या सब्जेक्टला अप्लाय केलं होतं, सब्जेक्टचं नेम, इथं ऑब्टेन मार्क्स, चेंज मार्क आणि रिमार्क येतो. आता मुळात आहे ना, हा पेपरच त्यांनी चेक केला नाही असा माझा गंभीर आरोप आहे. ओके. सो या ठिकाणी बघा रिमार्कमध्ये नो चेंज सांगितलं. आता मी या स्टुडंटचा जर का पेपर दाखवायचा प्रयत्न केला ना फोटोकॉपीचा, तर तुम्हाला त्याची पूर्वकल्पना येईल. बघा हा त्याचा फर्स्ट पेज आहे. या फर्स्ट पेजवर त्यांना एकूण मार्क दाखवले. पहिल्या प्रश्नाला 10 मार्क, दुसऱ्याला तिथं 0 आहे, तिसऱ्याला 0 आहे आणि चौथ्याला 4 मार्क आहे. एकूण किती मार्क पडले? 14. आता हा पेपर ऑलरेडी फक्त एक्झामिनरनी चेक केला, मॉडरेटरनी चेक केलेला नाही. तुम्हाला माहिती आहे की सगळे पेपर मॉडरेटर चेक करत नाही. मोजकेच पेपर चेक केले जातात. ओके. आता याचं आपण एनालिसिस बघूया. बघा हा पेपर इथे काय झालाय, त्यांनी पहिल्यांदा फिल इन द ब्लँक्स बरोबर लिहिल्या. मॅच द पेअर सगळ्या बरोबर आल्या. या ठिकाणी त्यांना 5 आणि 5 10 मार्क बरोबर भेटले. आता इथं हा प्रश्न बघा, त्यांनी क्वेश्चन नंबर सेकंड ए मध्ये इन्कम फ्रॉम सॅलरीचा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला. मुळामध्ये कदाचित त्यांचे जे एक्झामिनर असतील ते नवीन असतील. त्यांनी काय केलं, डायरेक्ट फक्त कदाचित शेवटचं उत्तर बघितलं असेल आणि ते चुकलं म्हणून त्यांनी अख्खा प्रॉब्लेम काय करून टाकला, चुकीचा देऊन टाकला. त्यांनी स्टेप वाईज मार्कच दिले नाही. ओके. आता इथं त्यांनी बेसिक सॅलरी 50,000 गुणिले 12 इकडे 6,00,000 उत्तर बरोबर लिहिलं. बोनस बरोबर लिहिलेला आहे. नंतर एज्युकेशन अलाउन्सेस त्यांनी बरोबर लिहिलेला आहे. तरी सुद्धा त्या व्यक्तींनी काय केलेलं आहे, तिथे चूक दिलेलं आहे. याचा अर्थ हा पेपर नीट व्यवस्थित चेक केलेला नाहीये. पण रिव्हॅल्युएशन सुद्धा केलं नाही ना. बरं मी काय म्हणतो, आता जर का संबंधित या विद्यार्थ्यांचा जो काही निकाल आहे, तो जर का रिव्हॅल्युएशन जर का नीट प्रॉपर केला असेल, तर माझ्या मते यांच्या मार्कामध्ये ॲट लीस्ट 2-5 मार्काची तरी वाढ होईल ना. मुळात हे केलेलंच नाही. बघा विद्यापीठ कशा पद्धतीने कामकाज करतं यावर कुणीतरी विद्यापीठाच्या परीक्षा विभागाचे अधिकारी आहेत त्यांच्यापर्यंत आवाज उठवला पाहिजे. इथं सगळ्या या विद्यार्थिनीचा हा प्रश्नही बरोबर आहे. ठीक आहे, एखादे 2 त्यांचे कॅल्क्युलेशन चुकलेले आहे. म्हणजे एक्झाम्प्टेड अमाउंट त्यांच्या कदाचित चुकलेल्या असतील. पण बाकीच्या तर बरोबर आहे ना. स्टेप वाईज मार्क देणं अपेक्षित आहे. बरं ठीक आहे, एक्झामिनरनी चूक केली, मॉडरेशन झालं नाही. पण रिव्हॅल्युएशनमध्ये तरी त्यांना मार्क अपडेट करून त्याच्यामध्ये उत्तर येणं अपेक्षित आहे. ओके. किंवा नव्याने मार्कांमध्ये त्यांचा बदल होणं अपेक्षित आहे. आता दुसरं येतं, त्यांनी इन्कम फ्रॉम हाउस प्रॉपर्टीचा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला. स्टेप्स त्यांनी पहिल्या सॉल्व्ह केल्या. त्याच्यामध्ये त्यांनी योग्य त्या पद्धतीने अॅन्युअल व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली. त्याला त्यांनी मार्क दिले नाही.
डायरेक्ट काय केली, चुकीची फुली केली आणि उत्तर काय करून टाकलं डायरेक्ट 0-0 केलं. इकडे त्यांनी शॉर्ट नोट्स लिहिल्या, शॉर्ट नोट्सला त्यांनी काही प्रमाणात मार्क दिले. तेवढं ते बरोबर केलं. म्हणजे मला प्रश्न असा आहे, की हा पेपर रिव्हॅल्युएट केला का नाही? रिचेक केला का नाही? असाच महत्त्वाचा प्रश्न माझा हा विद्यापीठाला आहे. संबंधित विद्यार्थ्यांनी किंवा संबंधित महाविद्यालयाच्या प्राध्यापकांनी विद्यापीठाच्या त्या संबंधित एजन्सीकडे ही माहिती पोहोच करा, जेणेकरून विद्यार्थ्यांचं नुकसान होणार नाही. ओके. तर विद्यार्थी मित्रांनो, इथे या पद्धतीने तुम्हाला निकाल कशा पद्धतीने चेक करायचा त्याची माहिती मी तुम्हाला दिलेली आहे. आता एक मला महत्त्वाची याच्या व्यतिरिक्त एक माहिती द्यायची आहे. मुळात हा रिव्हॅल्युएशन रिझल्टचाच व्हिडिओ होता. बट निकाल कसा चेक करायचा त्याची माहिती तुम्हाला समजलेली असेल. अजून एक त्या संदर्भातील एक महत्त्वाची सूचना तुम्हाला देतो. तुमचा निकाल हा रिव्हॅल्युएशनचा जाहीर झाल्यानंतर त्याच्यात जर का मार्कांमध्ये बदल झाला, तर त्यांनी सांगितलंय की रिझल्ट होस्टेड हिअर विल बी अवेलेबल अप टू 15 to 30 डेज फ्रॉम द डेट ऑफ रिझल्ट डिक्लेरेशन. हा निकाल जाहीर झाल्यानंतर रिव्हॅल्युएशनचा 15 ते 30 दिवसामध्ये काय केलं जातं, विद्यार्थ्यांचा जो काही निकाल आहे म्हणजे एकूण त्यांचं हार्ड कॉपी म्हणा किंवा रिझल्ट लेजर म्हणा किंवा एक सेपरेट विद्यार्थ्यांचा जो काही ऑनलाईन निकाल आहे, तर त्यामध्ये सुद्धा ही माहिती 15 ते 30 दिवसामध्ये अपडेट केली जाते. विद्यार्थ्यांनी त्यांच्या सोयीनुसार त्याची प्रिंट आउट करायची आहे. हा जो काही निकाल आहे तो काय केला जातो, विद्यापीठाच्या कंट्रोलर एक्झामिनरला सबमिट केला जातो. तर या पद्धतीने आपण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण दिलेली आहे. तुम्हाला या संदर्भात काही महत्त्वाचा डाऊट असेल तर तुम्ही मला विचारू शकता. दुसरं महत्त्वाचं सांगायचं आहे, की जे विद्यार्थी बॅकलॉग आहे, त्या विद्यार्थ्यांनी फोटोकॉपीला अप्लाय करायचा का रिव्हॅल्युएशनला अप्लाय करायचं? मी त्याचं एक साधं तुम्हाला एक्झाम्पल सांगतो विद्यार्थी मित्रांनो. इथे जर का आपण फोटोकॉपीच्या लिंकवर गेला एक्झाम सेक्शनमध्ये, मी थोडक्यात इथं महत्त्वाचीच माहिती देतो तुम्हाला. इथे फोटोकॉपीला जर का गेलात ना, इथे तुम्हाला इन्स्ट्रक्शनमध्ये फी कोणत्या वर्गांना किती लागते ते सांगतो. माझ्याकडे काल एक एम-एस-सीची एक विद्यार्थिनी आलेली होती. तिला 2 विषयाला फोटोकॉपी टाकायचे होते. बघा आता तुम्हाला फोटोकॉपीला किती रुपये खर्च येतो. इथं हा एम-कॉम, एम-ए वगैरे हे जे काही कोर्सेस आहेत, तर काही कोर्सेस कसे असतात प्रोफेशनल असतात. तर त्याला एका सब्जेक्टला फोटोकॉपीला ₹200 आहे आणि प्रोसेसिंग फी ₹30 आहे. असे ₹230 2 सब्जेक्ट टाकले त्या विद्यार्थिनीला ₹430 लागलेले होते. आता रिव्हॅल्युएशनला तिला ₹250 पर पेपर आहे. त्याच्याकरता 250 गुणिले 2 विषय म्हटले तर ते ₹500 आणि 30 म्हणजे ₹530 तिला लागणार आहे. म्हणजे आपण 430 आणि 530 असं जर का बघितलं, तर जवळ-जवळ ₹860 त्या विद्यार्थिनीला 2 विषयांच्या फोटोकॉपी आणि रिव्हॅल्युएशनला लागल्या. त्याच्यापेक्षा गृहीत धरा की ₹120 ला एक विषय तुमचा बॅकलॉग लागतो. ओके. तुम्ही ज्यावेळेस हा पुढच्या सेमिस्टरला तो पेपर देणार आहेत ना, तर त्यावेळेस तुम्हाला बॅकलॉग म्हणून तुम्ही काय करा, तो पेपर देऊन टाका. तुम्हाला उलट पासिंगची गॅरंटी येईल. फोटोकॉपी, रिव्हॅल्युएशन फोटोकॉपी येते बरोबर, पण रिव्हॅल्युएशन करता का नाही हाच एक महत्त्वाचा डाऊट आहे. ओके. त्याकरता फोटोकॉपीला टाकायचं का नाही आणि रिव्हॅल्युएशनला टाकायचं नाही हा सर्वस्वी निर्णय तुमचा आहे. काळजीपूर्वक पद्धतीने बघा. मी याच्या अगोदरही सांगितलं होतं, की जे विद्यार्थी अंतिम वर्षाचे म्हणजे टी-वायच्या वर्गातले स्पेशली विद्यार्थी जे समर एक्झाम देतात, त्यांचा पुढे पी-जीला ॲडमिशन घ्यायचं राहतं. पण त्या विद्यार्थ्यांनी डेफिनेटली फोटोकॉपी आणि रिव्हॅल्युएशनला टाका. आता ही विद्यार्थिनी ऑलरेडी तुम्हाला निकाल जिचा दाखवला ती टी-वायचीच विद्यार्थिनी होती. ती म्हणते, की "सर मी पेपर बरोबर लिहिला आहे. माझे सब्जेक्ट टीचर, एच-ओ-डी म्हणताय पेपर बरोबर लिहिलेला आहे, उत्तर बरोबर आहेत. तरी तुझा मार्क का बरं वाढले नाही?" मुळात तिच्या फोटोकॉपीच्या रिव्हॅल्युएशनच्या रिझल्टमध्ये डायरेक्ट तिला नो चेंज म्हणून आलेलं आहे. विद्यापीठाने अशा गोष्टींकडे दखल घेतली पाहिजे. जसं फोटोकॉपीची तुम्ही प्रिंट जोडता, तसं रिव्हॅल्युएशनची प्रिंट पण त्यांनी काय केली पाहिजे, तो पेपर चेक करून तिथं जॉइन केली गेली पाहिजे. खरं तर हे विद्यापीठाने केलं तरच त्यांच्या कार्यक्षमतेवर आपण गृहीत धरूया, की ते पारदर्शक कामकाज करताय. नाहीतर हा खूप मोठा आरोप आहे. आता तुम्हाला मी तर डायरेक्ट त्यांचा संबंधित पुरावा पण दाखवला. मुळात हा पेपरच चेक केलेला नसावा असा माझा स्पष्टपणे आरोप आहे. शहानिशा करा. त्याच्यात जर का काही चूक असेल तर नक्की आमच्या सर्वांच्या निदर्शनास विद्यापीठाने आणून द्यावी. तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला कळलं असेल, की रिव्हॅल्युएशन रिझल्ट कोणकोणते डिक्लेअर झाले आणि त्याचा निकाल कशा पद्धतीने बघायचा. तुम्हाला या संदर्भात काही अडचण असली तर तुम्ही मला मेसेज करून विचारू शकता चॅट बॉक्समध्ये. मी त्या तुमच्या प्रश्नाचं उत्तर नक्की देईल. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह, नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत टेक केअर. जय हिंद. धन्यवाद.